जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17. प्रकृती पुरुष नाम. समास 3. श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. दशक 17. प्रकृती पुरुष नाम. समास 3 याचं श्रवण आज आपण करत आहोत. समर्थांनी या समासाचं नाव विशेष करून श्रवण निरूपण नाम असं दिलेलं आहे. या समासामध्ये समर्थांनी श्रवणाचं महत्त्व दिलेलं आहे. समर्थांनी वाचनाचं महत्त्व दिलेलं आहे. समर्थ या समासामध्ये कुठल्या प्रकारचं वाचन आपण करावं आणि वाचन केल्यानंतर त्या वाचनातून काय फलश्रुती होते यावर त्या ग्रंथाला आपण अखंडता ठेवावी की त्याचं खंडन करावं, अर्थात तो थांबवावा, यावर समर्थ विशेष भर देतात आहे. म्हणून या समासाची पहिली ओवी आणि या समासाची शेवटची ओवी या दोन्ही ओवींचा सहसंबंध आहे. पहिल्या ओवीचं उत्तर समर्थांनी शेवटच्या ओवीत दिलेलं आहे. म्हणून संपूर्ण समास आपण मोठ्या श्रद्धेने श्रवण करावा आणि त्यातून आपली आत्मोन्नती करून घ्यावी अशी समर्थांची इच्छा आहे. समर्थ पुढे म्हणत आहेत, थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. समर्थ म्हणतायत थांबा थांबा. याचा अर्थ आपण दशक 17 पर्यंत आलेलो आहे. त्यामुळे अनेकांना एवढं ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर आता काय श्रवण करायचं राहिलंय, जवळपास आपला सर्व ग्रंथ ऐकून झालाय. काही 20-25% राहिला असेल. पण समर्थ म्हणतात थांबा थांबा, जरा ऐका. याचा अर्थ व्यवस्थित ऐका. आणि काय ऐका तर आधीच ग्रंथ सोडू नका. ग्रंथ सोडणे याचा अर्थ वाचन बंद करणे. ग्रंथाचं श्रवण बंद करणे. अनेकांना झटपट वाचून टाकण्याची सवय असते. गतिमान वाचन असते. बुद्धी तल्लक असते आणि त्यामुळे आपण वाचून मोकळं व्हावं असं अनेकांना वाटते. तसं पाहिलं तर ते प्रथम दर्शनी चुकीचंही नाही. पण समर्थ म्हणता आहेत सांगितले ते ऐका सावधपणे. आता मी जे तुम्हाला सांगतो आहे, का कारण ग्रंथ सोडू नका, त्याचं उत्तर देतो आहे. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. समर्थ म्हणतायत श्रवणामध्ये सार श्रवण. अनेकांच्या गोष्टी आपण ऐकतो. अनेक गोष्टी असतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ऐकतच असतो. असेपर्यंत अनेक गोष्टी आपल्या कानावर पडतात. मग या सगळ्या गोष्टी, अनेक ग्रंथ ऐकतो, अनेक कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, अनेक गोष्टी सतत ऐकत असतो. पण ते म्हणतात आहे की तुम्ही हे सगळं ऐकण्यामध्ये त्यातलं सार शोधता आलं पाहिजे. सार तो गहीर है. सार म्हणजे जी गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे, ज्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत, त्याला सार म्हटलं पाहिजे. आणि त्याचा फक्त स्पष्टीकरणार्थ जो वापर केला जातो, असा जो दृष्टांताचा भाग आहे, तो आपण उडवून लावला पाहिजे. सिद्धांत धरून ठेवता आला पाहिजे. आपण कथेमध्ये रमतो. समर्थ म्हणतात कथेत रमू नका. कथेच्या सारावर आपलं लक्ष केंद्रित करा. कथेचा सार महत्त्वाचा आहे. लहान मुलांना आपण एखादी कथा सांगतो. ती कथा सांगितल्यानंतर मुलं कथा मोठ्या आवडीने ऐकतात. पण ते ऐकल्यानंतर त्या कथेतून काय घ्यावं हे त्याचं सार आहे. तसं समर्थ म्हणतायत ग्रंथ तुम्ही श्रवण करता आणि तो साधा सुद्धा ग्रंथ नाही, तो आध्यात्मिक ग्रंथ आहे. व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी करताना
सुद्धा आम्ही मोठ्या काळजीपूर्वक त्या गोष्टी करतो. चुकू नये म्हणून त्याची काळजी घेतो. अधिकाधिक चांगली झाली पाहिजे म्हणून काळजी घेतो. आपलं नुकसान होऊ नये म्हणून त्याची काळजी घेतो. मग त्याप्रमाणे श्रवण करताना सुद्धा ते श्रवण फुकट जाता कामा नये. त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. त्या श्रवणातून आमच्या चित्तवृत्तीमध्ये काही बदल होत नाही असं श्रवण साधकाने टाळलं पाहिजे. आमच्या चित्तवृत्ती या ऊर्ध्वगतीला जाणं, आम्हाला आध्यात्मिक गोडी लागणं, अधिकाधिक भगवंताच्या जवळ जाणे, अशा प्रकारचा विचार ज्या श्रवणातून होतो ते आध्यात्मिक श्रवण आहे. अनेक प्रकारचे ग्रंथ आता मार्केटमध्ये पाहायला मिळतात, पण काही साहित्यातून आपलं चित्त विचलित होतं, चित्त चलित होते. असं साहित्य साधकाने पाहू सुद्धा नाही. जसं एखाद्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्याला नियम पाळावे लागतात. कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी निषिद्ध आहेत त्याला विचार करावा लागतो. आरोग्य प्राप्तीसाठी औषध घेणे आणि योग्य प्रकारचं अन्न सेवन करणे हे जसं आवश्यक आहे, ते आरोग्य प्राप्त करण्यासाठी त्या रोग्याला, तसं साधकाला सुद्धा आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी कुठल्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी करू नयेत याचा विचार साधकाने केला पाहिजे. व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू, कोणत्या गोष्टी कराव्यात, हे करू नका, हे करा म्हणून निषिद्ध गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणून कर्मामध्ये आपण निषिद्ध कर्म जे म्हणतो ते टाळलं पाहिजे. काही गोष्टी आम्ही ऐकत राहिलो तर त्यामुळे आम्हाला आध्यात्मिक श्रवण करता येणार नाही किंवा त्याचा तेवढा फारसा त्याचा परिणाम सुद्धा होणार नाही. जसं लहान मुलांना पाटीवर बेरीज शिकवत असताना आपल्याला पाटी पहिली पुसावी लागते. पाटी पुसल्यानंतर आम्हाला त्या मुलाला त्या पाटीवर बेरीज शिकवता येते. तसं आमच्या मनावर इतर गोष्टींचा जर संचार झाला असेल किंवा सतत होत असेल तर आध्यात्मिक ग्रंथांचा जो नेमका परिणाम करून घ्यायचा आहे तो परिणाम होत नाही. भिंतीला आपण रंग लावतो. तो रंग लावत असताना पहिला रंग जर दिसू नये असं वाटत असेल तर त्या पहिल्या रंगाला घासून पुसून स्वच्छ करावे लागते. त्यावर नंतर पांढऱ्या रंगाचा मुलामा द्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला हवा तो रंग त्या भिंतीला देता येतो. तसं आमचं मन हे पहिलं जे आहे ते स्वच्छ झालं पाहिजे. दुसऱ्या रंगाला त्यात मिक्स करून भिंतीचा रंग बिघडवू नये. तो ओरिजिनल असला पाहिजे. म्हणून ग्रंथाला आम्ही श्रवण करत असताना इतर श्रवणाला टाळावं. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवण कसं करा, तर समर्थाने इथे त्याचं वर्णन खूप सुंदर केलंय, ते ऐका. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उद्धार, बोलोची नाही. इतर गोष्टी श्रवण, मनन आणि विचार म्हणजे श्रवण, मनन आणि चिंतन. निजिध्यास म्हणजे त्याचं चिंतन करणे. या ठिकाणी असं होऊ शकत नाही की अशा प्रकारे आपल्याला अनुभूती येईल. असं आहे तर प्रत्यक्ष अनुभूती येईपर्यंत आम्हाला त्या ग्रंथाचं सातत्याने वाचन करावे लागते. एकच गोष्ट पुन्हा करावी लागते. म्हणून समर्थ म्हणतात, सेवेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. जे केलेलं आहे ते श्रवण आहे, तेच मनन, तेच चिंतन पुन्हा पुन्हा आम्हाला करावं लागेल. जोपर्यंत आम्ही त्याप्रमाणे तदाकार होत नाही तोपर्यंत आम्हाला ते करावं लागेल. आपण तरुण मुलं पाहतो, त्यांना एखाद्या एक्झाममध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल, ते उत्तीर्ण होण्यासाठी ते सगळ्या प्रकारची तयारी करतात. पोलीस भरती करणारे
विद्यार्थी व्यायाम करतात, रनिंग करतात, त्याचा पेपर सोडवायचा आहे म्हणून त्याचा अभ्यास करतात आणि जोपर्यंत परीक्षेत पास होत नाही तोपर्यंत त्याचा तो अभ्यास सतत सातत्याने चालू असतो, अखंड चालू असतो. तो निजिध्यास आहे. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत न थांबणे. असं श्रवण करा की ज्या श्रवणाने तुम्हाला भगवत प्राप्ती व्हायची आहे, आत्मोन्नती करून घ्यायची आहे, ब्रह्म साक्षात्कार करून घ्यायचा आहे, ब्रह्माची अनुभूती घ्यायची आहे, मी परब्रह्म आहे याची जाणीव व्हायची आहे. तोपर्यंत आध्यात्मिक ग्रंथ सोडता येत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहेत, नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता, सावधान असावे. सावधानता समर्थाने इथे शिकवलेली आहे. व्यवहारामध्ये आम्ही नाना परीक्षा करतो. रत्न विकत घेताना, सोनं विकत घेताना ते उत्तम आहे का नाही याची परीक्षा करतो आणि परीक्षा अंती त्या वस्तू आम्ही विकत घेतो. तिथे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर आपण फसण्याची शक्यता असते. म्हणून आपण फसू नये म्हणून आपण ती जितक्या काळजीने एखादी गोष्ट करतो त्याप्रमाणे समर्थ पुढे म्हणतायत, नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. समर्थ म्हणतायत, पैसे घेत असताना, पैसे देत असताना ते मोजून घेतले पाहिजेत आणि मोजून दिले पाहिजेत. तिथे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. तसा आम्ही व्यावहारिक विचार जसा बारकाईने करतो तसा प्रापंचिक विचार आम्ही इतक्या काळजीने करतो, मग तितक्याच काळजीने विचार आम्हाला अध्यात्माचा करावा लागेल. उलट त्यापेक्षा सहस्त्रपटीने जास्त करावा लागेल. समर्थाने त्याचा उल्लेख पुढे केलेला आहे. समर्थ म्हणतायत, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. जो जितका मोठा असेल तितका त्याच्याशी आपल्याला सावधपणे व्यवहार करावा लागतो. आपल्याकडून चूक होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. बोलणारा मनुष्य बोलत असतो, ऐकणारा ऐकत असतो. ऐकणारे जर सामान्य असतील तर बोलणाऱ्याने जरा अगळबगळ बोललं तर त्याने काही फरक पडत नाही. एखादा शब्द इकडे तिकडे गेला तर त्याने काही फार फरक पडत नाही. पण समोर विचक्षण लोक बसली असतील, ज्ञानी आहेत, प्रज्ञावंत आहेत, अष्टावधानी आहेत, अशा लोकांसमोर साधक जेव्हा बोलत असेल तेव्हा त्या साधकाला, ऐकणाऱ्याला ऐकत असताना चूक जाणवू नये किंवा आपल्याकडून चूक होऊ नये याची तो सतत दक्षता घेत असतो. कीर्तनकार असेल, समोर गायक जर बसलेला असेल तर कीर्तनकार गाताना मोठ्या सावधतेने गातो की आपण जो राग गातोय त्यात हा स्वर चालतो की नाही, ताल बरोबर आहे का, सूर बरोबर आहे का, त्याला लय बरोबर आहे का, तो सगळा विचार करत असतो. कारण ऐकणारा जाणकार आहे. म्हणून आपल्यासमोर जितका मोठा माणूस बसलेला आहे तितकी काळजी आपल्याला घ्यावी लागते. सामान्य माणसाशी बोलत असताना आणि एखादे कलेक्टर सर आपल्यासमोर बसले असतील, त्यांच्यासमोर आपल्याला बोलायचं आहे तर आपल्याला त्या व्यक्तींना तेवढा सन्मान देऊन आपल्याकडनं तितक्या योग्य प्रकारे शब्द उच्चार करून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. तितकी काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा ग्रंथ हे अध्यात्म आहे. या अध्यात्मामध्ये आम्हाला त्याची काळजी जास्त घ्यावी लागते, कारण तो तेवढी सखोलता त्यामध्ये आहे. म्हणून समर्थ तेच म्हणतात आहे, जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. देवाला राग येतो. लाखोली लोक वाहतात, मग ती ध्रुवांची असेल, कुठल्या धान्याची असेल, बेलपत्रांची असेल, ती लाखोली वाहताना झाडाची पानं तोडून आणणे आणि देवाच्या डोक्यावर ठेवणे, परमेश्वराला ते मान्य नाही. परमेश्वर म्हणतात आहे की तू लाखोली वाहताना ती मोजून, निवडून, व्यवस्थित स्वच्छ करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने ती भगवंताला अर्पण करावी. कसेही टाकून दिले तर चालणार नाही.
त्याप्रमाणे आपण आध्यात्मिक कार्य करताना, श्रवण करताना सुद्धा ती गोष्ट तितक्या बारकाईने केली गेली पाहिजे. तेव्हा भगवंत आमच्यावर प्रसन्न होईल. मी काही करावं. काही लोक एका ठिकाणी नीट बसून समोर ग्रंथ समोर ठेवून शांततेने तो ग्रंथ श्रवण करतात. काही लोक ड्रायव्हिंग करता करता ते ग्रंथ ऐकतात. तसं ऐकू नये का? आपल्याला जर तसा वेळ नसेल तर नाईलाज म्हणून तो करावा, पण ती सवय नसावी. काही लोक झोपून ऐकतात. ऐकत असताना सुद्धा आपण जे ऐकतो आहे ते मनोरंजनाचं साहित्य नाही, लक्षात घ्यावं. चित्रपट पाहताना जर आपण झोपून पाहिलं तर काही हरकत नाही. टीव्हीवरची मालिका आपण झोपून ऐकली रेडिओमधून तरी हरकत नाही. समर्थांच्या चरित्रामध्ये त्या वेनास स्वामींनी आपल्या शिष्याला साष्टांग नमस्कार घातला होता. का हो? कारण काय? तर तो ग्रंथ पलंगावर ठेवून असा पोटावर झोपून आकाशाकडे पाय करून तळवे वर करून तो वाचत होता. कसा वाचत होता? तर त्याने तो ग्रंथ पलंगावर ठेवला होता आणि तो पोटावर झोपून आकाशाकडे पाय करून तळवे वर करून वाचत होता. तेव्हा समर्थाने त्याला जाण दिली की आपण मंचकावर यथेच्छ लोळावे आणि सरस्वतीने आपल्यावर ओळावे. इतकी सरस्वती स्वस्थ नाही. आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे म्हणजे काहीतरी ऐकणे नाही आहे, काहीतरी श्रवण करणे नाही. त्याच्यातून आमच्यात बदल झाला पाहिजे आणि ज्या ग्रंथाचं प्रयोजन आहे ते प्रयोजन सिद्ध झालं पाहिजे. काय प्रयोजन आहे? तुझी ब्रह्मा आहे याची अनुभूती येणे हे ग्रंथाचं खरं कारण आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अशा प्रकारे एकांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर, त्याच्या कोटीगणे विचार अध्यात्म ग्रंथी. आत्ताच तो विचार आपण ऐकला. एखादं जर नाजूक कारभार असेल, समर्थ म्हणतात शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. आध्यात्मिक अभ्यास करताना एकांताची फार गरज आहे. गलबलेमध्ये काही मिळत नाही. राजकारणाचा जो संवाद आहे तो सुद्धा एकांतामध्ये केला जातो. विवेके करावे कार्य साधन, नर्तनू जाणावे हे जाणून, पुढीली भविष्यार्थी राहूची नये. समर्थ या काव्याच्या शेवटी म्हणतात, एकांती बैसोनी इष्ट योजना करावी. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान निघाल्याची बातमी समर्थांनी ज्या पत्रांनी दिलेली आहे ते विवेके करावे हे कार्य साधन हे पत्र आहे. आणि पुढे शेवटची ओळ सांगितली, एकांती बैसोनी इष्ट योजना करावी. काय करावी? एकांती बसून इष्ट योजना करावी. म्हणून समर्थ इथे तोच उल्लेख करतात आहे की एकांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर. या कानाची गोष्ट त्या कानाला कळता कामा नये, इतकी दक्षता घ्यावी. 4 लोकात जी गोष्ट कळते ती स्थिर राहत नाही. जी 2 कानामध्ये राहते ती देवाला सुद्धा कळायची नाही. 2 कानातली गोष्ट दोघांमध्ये असेल तर ती स्थिर राहते. 6 कानांमध्ये असलेला जो मंत्र आहे, चर्चा आहे, मनन आहे ते अनेकांना कळून जाते. म्हणून नाजूक या गोष्टी आहेत त्यांचा एकांतामध्ये विचार केला जावा. तिथे अतितत्पर असतो मनुष्य. व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला ज्या गोष्टी शांततेने एकांतात करायच्या आहेत त्या बैठकीतल्या गोष्टी नसतात. म्हणून बैठकीतल्या गोष्टी वेगळ्या असतात, एकांतातल्या गोष्टी वेगळ्या असतात, त्या नाजूक असतात. म्हणून समर्थ असं म्हणतात, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. मग आध्यात्मिक चर्चा करायची आहे, आध्यात्मिक अभ्यास करायचा आहे, त्याचा विचार आम्हाला किती करावा लागेल. समर्थ म्हणतात, ज्या गोष्टी आम्ही कथेच्या स्वरूपात शिकतो ऐकतो त्या गोष्टी मुळामध्ये असारच आहेत. सार त्यातील भाग वेगळा आहे. आध्यात्मिक ग्रंथामधला सार हा वेगळा आहे. आम्ही रमतो ते फक्त कथेमध्ये. समर्थांनी त्याचा उल्लेख केला आहे. काहीन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्मविद्या. त्यापेक्षा अध्यात्मविद्या कितीतरी सहस्त्रपटीने श्रेष्ठ आहे. लोक कहाण्यांमध्ये गुंततात. 7 उत्तरांची कहाणी
आपण पूजा करतो. सत्यनारायणाची कथा कथेमध्ये रमतात. कीर्तनामध्ये बसले, पूर्वरंग लवकर आटपला जातो, उत्तरंग घोळून घोळून सांगितला जातो. उत्तरंगामध्ये कथा आहे, आख्यान आहे, त्याच्यामध्ये रस घेतला जातो. शेवटी तो रस जो आहे त्याचा संबंध मायेशी आहे. म्हणून पूर्वरंगाला ब्रह्मनिरूपण असं म्हणतात. मग त्याच्यावर दृष्टांतावर जास्त विचार करावा की सिद्धांताचा जास्त विचार करावा? अहो, सिद्धांत कळत नाही म्हणून फक्त केवळ दृष्टांत आहे. ते कळण्यासाठी, जशी औषधीची गोळी आम्हाला गिळता येत नाही, ती कडू लागते म्हणून त्याच्यावर लावलेले जे पेस्टन आहे ते फक्त साखरेचं आहे. ती साखर खाणं महत्त्वाचं नाही आहे, त्यातलं औषध घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून वेष्टनापुरता तेवढा गोडवा चालेल, पण ते वेस्टर्न खाण्यासाठी आपण उत्कृष्ट होऊ नये. म्हणून समर्थ इथे म्हणतात, काहीन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ. किती अवतार चरित्रे आहेत? रामकथा आहेत, कृष्णकथा आहेत, भार्गव कथा आहेत, कितीतरी पुराणं आहेत. 18 पुराणं आम्ही पाहतो, सगळ्या कथा आहेत. महाभारत जर उघडलं तर आयुष्य पुरायचं ते वाचता वाचता संपून जायचं त्याच्यात आयुष्य. व्यापकता त्यामध्ये आहे. ते ऐकण्यामध्येच आपण आयुष्य घालवायचं का? भागवत कथा आम्ही लावतो, किती कथा एकाला एक लागून आहेत, पण त्याचं सार काय आहे? समर्थ म्हणतात, त्याचं सार काय आहे त्या सारावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. कथेवर करू नका, कथा ऐकू नका असं नाही, ऐकण्याला हरकत नाही, पण लक्ष मात्र त्या सारावर असलं पाहिजे. म्हणून समर्थ इथे सांगतात की या समस्तांमध्ये जाड अध्यात्म विद्या आहे. जाड याचा अर्थ श्रेष्ठ आहे. जाड या शब्दाचा अर्थ तिथे महंत आहे, ज्यामध्ये माझं चित्त बदलणार आहे, अशी गोष्ट म्हणजे अध्यात्म विद्या आहे. आणि बाकी कथा म्हणजे करमणूक आहे. कथा सगळ्यांनाच आवडते, कथा ही गोडच आहे, सगळ्यांनाच आवडते, पण त्या कथेमधला सार जो आहे तो तुमच्या हिताचा आहे. म्हणून समर्थ पुढे सांगतात, गत गोष्टीस ऐकिले. झालेल्या गोष्टी आम्ही ऐकल्या. काय झालं त्याने? तर तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसे नाकी. आम्ही गतगोष्टी ऐकल्या आणि त्या गतगोष्टी आपल्या हातात काय झालं? लोक म्हणतात तुमच्या पुण्य गाठी आलं, पण ते तुम्हाला प्रचितीला आलं का? अनुभवाला आलं का? तुमच्या वाट्याला पुण्य आलं हे ते तुम्हाला कोठे दिसलं? तैसे नव्हे अध्यात्मसार, तसं अध्यात्मसार नाही आहे. हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो. जो अनुमान आहे तो इथे संपून जातो आणि अनुभवाची बाजू या अध्यात्मसारामध्ये प्रचितीचा विचार आहे. प्रचितीचा आणि अनुभवाचा विचार आहे. साखरेवर जरी 100 प्रवचनं जरी केली तरी साखरेची चव कळायची नाही कोणाला. पण प्रचितीचे बोल म्हणजे साखर तुमच्या जिभेवर ठेवणे ही प्रचिती आहे. निसर्गाचं सौंदर्य, हिमालयाचं सौंदर्य मी वर्णन करता करता जर मी माझं आयुष्य खर्च केलं तर हिमालयाचं मुळामध्ये वर्णन मला करता येणार नाही. पण तुमचा हात धरून हिमालयासमोर तुम्हाला उभं केलं आणि हा हिमालय आहे हे सांगणं प्रचितीची बाजू आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, प्रचितीचे बोलणे म्हणजे अध्यात्मसार आहे. म्हणून कथा ज्या आहेत त्या कथा या बाजूला ठेवा आणि कथेमधला जो सार भाग आहे त्याचा अर्थ, अनुभवाचा जो भाग आहे, आत्मचिंतनाचा, आत्मपरिवर्तनाचा जो भाग आहे त्याचा विचार करा. पुढे समर्थ म्हणतात, मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवनो. युगाने युगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा. आतापर्यंत आम्ही इतकं वर्णन केलेलं आहे. आजपर्यंत महान मोठमोठे लोक जन्माला आले. त्यांनी तप, अनुष्ठान, पारायण, जप, युग, याग सगळे केलं. पण ते कोणाकरता केलं? समर्थ म्हणतायत,
मोठमोठे येऊन गेले, आत्म्याच करिता वर्तले. जो आत्मा आहे आणि आत्म्याच्या संशोधनासाठी त्याचा बोध कळावा म्हणून, आत्मतत्व कळावं म्हणून, ब्रह्मज्ञान कळावं म्हणून आजपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. देहाकरिता नाहीये, तर ते आत्म्याकरिता आहे. म्हणून समर्थ म्हणतात, युगाने युगे एकटा एक, करणारा तोच आहे. कोण नो? तर आत्मा. कुणासाठी करतो आहे? तर आत्म्यासाठी करतो आहे. त्याची त्याला प्राप्ती व्हावी, मज व्हावी मज भेटी, माझी भेटी मला झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत, युगाने युगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक. एकटा तो आत्मा सगळ्या विश्वाला चालवतो आहे, तिन्ही लोकाला चालवतो आहे. त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहावा, पहिल्यांदा तो पहा. पुढे म्हटलं आहे, प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ठ, काय जाणे. आत्मा नाही तर ते सरसपाट आहे. शेवटी आत्मा जर त्या देहामध्ये नसेल तर तो देह काष्ठ रूप आहे, मातीच आहे ती. त्याला जाळून टाकतात, त्याला गाडून टाकतात. त्याचं काहीही हो, कारण त्याच्यात शेवटी आत्मा जर नाही, आत्मा तत्व नाही, तर त्याला काहीही किंमत नाही. ते पंचमहाभूताचा फक्त एक चिखल आहे, त्याशिवाय काहीही नाही. म्हणून आत्मतत्व हे जाणण्यासाठी आत्मा प्रयत्न करतो आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जेथे नाही ते, जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ट, काय जाणे. आणि हे आत्म्याशिवाय कसे कळेल? देहामध्ये आत्मा आहे म्हणून देह चालतो आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती. सृष्टीमध्ये ज्या ज्या लोकांनी आत्मज्ञानासाठी प्रयत्न केले त्यांचा उद्धार झाला. जे या नष्ट होणाऱ्या प्रकृतीशी जे जोडले गेले ते पुन्हा जन्माला आले. आणि म्हणून आम्हाला पुन्हा जन्म नको असे वाटत असेल तर आम्ही देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, असं समर्थ म्हणतात. पुन्हा जन्म नाही होत. म्हणून समर्थ इथे म्हणतात, पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिले. पृथ्वी, आप, तेज या तिन्ही गोष्टी शेवटी नाशिवंत आहेत. ते पृथ्वी तत्वात पुन्हा मिळून जातात. ते पृथ्वी तत्वच आहे. अंतरात्मा तत्वबीज आहे. अंतरात्मा म्हणजे आकाश. आकाश तत्व जे आहे ते अंतरात्म्याचं आहे. अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिले. पुढे म्हटलं आहे, वायूपासून पलीकडे, वायूच्या पलीकडे जा, कारण आत्मा हा वायुरूप आहे. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी. वायो आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचित ये या कठीण आहे. सूक्ष्म पाहणं कठीण आहे, सूक्ष्म पाहणं सोपं आहे. आणि जे सोपं आहे तोच माणूस करीत असतो. कठीणाकडे जात नाही, तो स्थूळाकडून सूक्ष्माकडे जातो. सूक्ष्माकडून स्थूळाकडे येत नाही. आमच्या डोळ्यांनी अनुरणू दिसत नाही, मायक्रोस्कोप खाली दिसतात. त्याच्याही पेक्षा सूक्ष्म हा आत्मा आहे, तो कसा दिसेल? तर ते कठीण आहे. म्हणून समर्थ पुढे इथे म्हणता आहे, वायो आकाश गुणमाया. वायू कुठे आहे? आकाशामध्ये आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म कोण? तर गुणमाया आहे. प्रकृती आणि पुरुष पुढे प्रगट होत आहे. ती कुठे आहे? कशातून निर्माण झाली आहे? तर मूळ मायेतून निर्माण झालेली आहे. सूक्ष्म रूपे प्रचित ये या कठीण आहे. याच्यातील अतिसूक्ष्मातील सूक्ष्म याच्यातून जात आलो तर मूळ मायेपर्यंत आम्ही जाऊन पोचतो. पण मूळ मायेच्या पलीकडे परब्रह्म आहे. त्या मायेला सांगणं कठीण आहे. गुणमाया सांगल्या जात नाहीत.
सूक्ष्म ही स्थूळ असलेली सृष्टी आम्ही सांगू शकत नाही. त्या स्थूळाच्या पलीकडे असलेली गुणमाया आम्हाला सारता येत नाही. त्या गुणमायेच्या आतमध्ये असलेली मूळ मायेपर्यंत आम्हाला जाता येत नाही. मूळ मायेच्या आतमध्ये आम्हाला जावं लागेल, त्याला पार करावं लागेल, तेव्हा आम्हाला अशा प्रकारे परब्रह्माची भेटी होईल. मग असा सूक्ष्म विचार करणारा पृथ्वीमध्ये विरारच एखादा. म्हणून समर्थ म्हणतायत, माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण कामन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. जो स्थूळामध्ये अडकलाय त्याच्यामध्ये संदेह आहे. जो सूक्ष्मामध्ये जाऊन पोचलाय तो निसंदेह आहे. आकारात अडकला, रूपात नामात अडकला की त्याला सूक्ष्मापर्यंत पोचता येत नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतायत, मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राही, धन्य तो साधू. मूळ माया हा चौथा देह आहे. आपल्याला माहीत आहे 4 पिंडांचे आणि 4 ब्रह्मांडाचे असे अष्टदेह आहेत. स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे पिंडाचे 4 देह, आणि ब्रह्मांडाचे विराट, हिरण्य, अव्यकृत आणि मूळ माया असे 4 हे ब्रह्मांडाचे देह. म्हणून समर्थ म्हणतात, चौथा देह जो आहे तो मूळ माया आहे, हा ब्रह्मांडाचा, आणि पिंडाचा तो महाकारण. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, त्या चौथ्यापर्यंत जाऊन पोचायचं आहे आपल्याला, मूळ मायेपर्यंत. झाला पाहिजे विदेह, म्हणजे तिथे सुद्धा विदेह व्हायचा आहे. तो देहामध्येच आहे सध्या. देहातीत होऊन राही, जीव शिवाला जोडारे आणि मी पण सोडारे. देहातीत झाल्याशिवाय माणसाला ब्रह्मापर्यंत पोचता येत नाही. म्हणून देह टाकावा लागतो, मग अष्टदेहाचं निरसन करावे लागते. आपल्याला स्थूळ देह टाकला तर आपण पडायला लागतो. सूक्ष्म देह कायमच आहे, कारण देह कायमच आहे, महाकारण कायमच आहे. हे 4ही देह संपल्यानंतर आपल्या तो परब्रह्म समूह आहे. म्हणजे जणू काही हे आपल्या डोळ्यासमोर असलेले पडदे आहेत. त्या पडद्यांना बाजूला सारणे, एक एक पडदा बाजूला सारणे आहे, तेव्हा मूळ दृष्टापर्यंत पोचता येईल. तसं मूळ परब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी ते देह बाजूला सारावे लागतात. त्या देहाचं नैषत्य आपल्याला मान्य करावे लागते, मग तुमच्यापर्यंत ईश्वर प्राप्त होईल. म्हणून समर्थ इथे पुढे म्हणतात आहे, विचारे उद्व चढती तयासीच उद्भगती, येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. पदार्थ ज्ञान म्हणजे काय हो? पदार्थ ज्ञान याचा अर्थ संशय. पदार्थ ज्ञानामध्ये काय आहे? संशय आहे. म्हणून संशयावरती सदा संपणारी मायेमध्ये संशय आहे, ब्रह्म निसंशय आहे. म्हणून समर्थ म्हणताय, हे उद्भव व्हा, अधोगती राहू नका. अधोगती होणे म्हणजे मायेमध्ये अडकणे, आणि उद्वगती करणे म्हणजे परब्रह्माशी आपले अनुसंधान ठेवणे, म्हणजे सद्गती होणे. ती खरी उपासना आहे. परब्रह्माशी कायम स्वरूपी जोडले राहणे याचं नाव आहे अखंड उपासना. म्हणून समर्थ म्हणतायत, विचारे उद्व चढती. आम्ही असा विचार करा की आम्ही देह नाहीच आहे. तुम्ही जोडले जाता परब्रह्माशी, तयासीच उद्वगती, आणि त्याचा उत्कर्ष होईल आणि त्याची सद्गती होईल. येरा सकळा अधोगती. इतर सगळ्या लोकांना काय अधोगती प्राप्त होईल? कारण पदार्थ ज्ञान आहे. तो पदार्थ ज्ञानामध्ये अडकलेला आहे, तो संशयात अडकला. तो पदार्थ नाशिवंत आहे. ते कितीही चांगले असतील, कितीही तुम्हाला आकर्षित करणारे असतील, तरी ते नाशिवंत आहे. समर्थांनी त्याचा उल्लेख पुढे केलाय. पदार्थ चांगले दिसती, परिते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती. लोकतेने मराठीमध्ये म्हण आहे, तेलही गेले तुपही गेले हाती धुपाटणे आले. त्याप्रमाणे इहलोकी धन्य होत नाही आणि परलोक तो साधतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, चांगले ते पदार्थ दिसतात, पण ते नष्ट होतात हे समजून घ्या.
ते अवघे नासती. म्हणून ते चांगले दिसतात, चांगले वाटतात, आकर्षित करतात आपल्याला. यामध्येच ती माया आहे हे लक्षात आलं पाहिजे. ती माया दिसायला चांगली आहे, असायला चांगली नाही. कारण तिच्यामध्ये अडकलं की माणूस संपला. म्हणून समर्थ म्हणतात आहेत, तुम्ही कसे राहाल तर या कारणे पदार्थ ज्ञान, नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. प्रश्न उत्तरिलेच आहे समर्थाने. मग यासाठी काय करायचं आहे आम्ही? तेच करा. पदार्थ ज्ञान जे आहे तो संशय आहे, तो बाजूला सारा. हा सगळा अनुमान आहे आणि म्हणून सर्व सांडून निरंजन म्हणजे निर्मळ, निरंजन म्हणजे परब्रह्म, निरंजन म्हणजे शुद्ध तत्व, निरंजन म्हणजे आपला आत्मा. त्याच्याशी तुम्ही अनुसंधान ठेवा. म्हणून सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. कारण धुंडावे लागते. कारण आपलं जे धुंडणं आहे ते हे लोकाचं आहे. समर्थ म्हणतात परलोकासाठी काही धुंडायचा प्रयत्न करा. म्हणून कशासाठी ही यातायात करावी, कशासाठी ही मरमर करायची? आपल्या परलोकाचा विचार करा. इहलोकाच्या विचारापेक्षा इहलोक सुखी करण्यासाठी आवश्यक तेवढं असावं, पण त्याचा अधिक मोह नसावा. म्हणून समर्थ सांगताय त्याचा विचार करा. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान, ते पाहिले पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? समर्थ म्हणतात आत्मज्ञान पाहिलं पाहिजे. लोक अष्टांग योग करतात. हठयोगामध्ये पहा किती प्रयत्न करावे लागतात. त्या हठयोगामध्ये किती त्रास आहेत. देहाला क्षीणावे लागते. समर्थ सांगतात यापेक्षा पिंडज्ञान श्रेष्ठ आहे. पिंडज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान हे प्रॅक्टिकल आहे. म्हणून समर्थ म्हणतात ते पहिलं पहा. इथे अष्टांग योगामध्ये पिंडज्ञान श्रेष्ठ आहे. पिंडज्ञानापेक्षा तत्वज्ञान आणि तत्वज्ञानापेक्षा आत्मज्ञान. म्हणून समर्थ म्हणतात मूळ मायेचे सेवटी, हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे. उपासनेची जी मिठी आहे ती तेथे घातली पाहिजे. आपली उपासना कोठे आहे? मुलकीपर्यंत आहे. आमची उपासना कोठे आहे? तर दृश्य पदार्थापर्यंत आहे. समर्थ म्हणतात हरिसंकल्प झाला पाहिजे. याचा अर्थ विमल ब्रह्माला मिठी घातली गेली पाहिजे. उपासना ती आहे. उपासना म्हणजे न तुटी, भगवंतापासून जो दूर जात नाही ती खरी उपासना आहे. तुटतच नाही. तिथून तो सगळ्या अर्थाने तो फक्त होतो, तो चिटकू लागला. तो कधीही विभक्त होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे मग त्या पहिलीकडे जाणं, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निच्छळ त्याची कुण गगनासारखी. गगनासारखे म्हटले आहे. आकाशासारखं म्हटलं आहे. आकाश म्हणजे ब्रह्म नाही म्हटलं. सारखे म्हणजे दृष्टांत दिलेला आहे. पंचभूतांमध्ये आकाश आलेला आहे आणि ते आकाश हे उपाधियुक्त आहे. असं आकाश हे नाशिवंत आहे. म्हणून उपाधिविरहित जे आकाश ते परब्रह्म असं दिलेलं आहे. मग तिथे घटाकाश आहे, मठाकाश आहे, चिदाकाश आहे आणि मदाकाश आहे. हे त्याही आकाशाचं निरसन होऊन जाते. म्हणजे आकाश ज्याप्रमाणे सर्वत्र व्याप्त आहे त्याप्रमाणे हा अंतरात्मा सर्वत्र व्याप्त आहे. परंतु आकाशाला दोष आहे, गगनाला दोष आहे, शून्यत्वाचा दोष त्याला लागलेला आहे. अज्ञान हे आकाशाचं प्रतीक आहे. पण परब्रह्म हे ज्ञानी आहे, ते सर्वज्ञ आहे. म्हणून परब्रह्म तत्व हे आमच्यामध्ये आहे. ते याप्रमाणे व्याप्त आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे गगनासारखी, येथून तेथवरी दाटले, प्राणी मात्रांस भेटले, पदार्थ मात्री लिगडले, व्यापून राहे. ते येथून तिथपर्यंत आम्ही म्हणतो ना अंतर किती आहे हो, तर म्हणजे येथून तिथपर्यंत आहे. याला जी पोकळी आहे, ही जी पोकळी आहे याला आम्ही अवकाश किंवा आकाश म्हणतो. प्राणी मात्रांशी भेटले पदार्थ मात्री आणि पदार्थात सुद्धा ते लिगटलं आहे. पदार्थामध्ये सुद्धा लिप्त आहे. ते सर्वत्र व्यापून आहे
आमच्या आजूबाजूला चारी बाजूला ते आहे, आतमध्ये आहे, बाहेर आहे, इकडे आहे, तिकडे आहे, सगळीकडे आहे. आकाश सगळीकडे आहे. तसा तो परब्रह्म सर्वत्र पुरून उरलेला आहे. म्हणून त्या ऐसे नाही थोर. कोणा ऐसे? तर त्या आत्म्याप्रमाणे, त्या अंतरात्म्याप्रमाणे. दुसरं थोरच नाही, कारण तो आहे म्हणून सर्व आहे. सूक्ष्माहून सूक्ष्म विचार पिंड ब्रह्मांडाचा संवार होता कळे. म्हणून पिंड आणि ब्रह्मांड याचा संवार झाला पाहिजे. पिंड ब्रह्मांडाचा संवार म्हणजे काय? तर प्रलय आम्हाला कळली पाहिजेत. आणि 5वं प्रलय म्हणजे विवेक प्रलय आम्हाला कळलं पाहिजे. ज्याचा विवेक प्रलय जागृत झाला त्याने पिंड आणि ब्रह्मांडाचा निराश केला हे समजून घ्यावं. जिथे स्वप्न प्रलय, मृत्यू प्रलय आणि सृष्टी प्रलय, ब्रह्मांड प्रलय आणि विवेक प्रलय, यातील विवेक प्रलयामध्ये दिसणारं दृश्य जे आहे ते नित्य आहे हे त्यांनी पूर्णपणे जाणलेलं असते. तो विवेक प्रलय आहे. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. या ठिकाणी विवेक प्रलय जन्माला आलेला आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेके प्रलय पाहो जाता. शाश्वत कोण हे तत्वता उमजो जाणे. करुण अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा. सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. म्हणून तत्व झाडा करा, 82 तत्वांचा निराश करा. आता सोडा ग्रंथ. कधी सोडा? जेव्हा तुम्हाला हे कळलं की सारा सार सगळं आहे, याच्यातलं सार नेमकं कळलेलं आहे. जिथे तत्व झाडा आम्ही पूर्ण केलेला आहे, ब्रह्माची मला प्राप्ती झालेली आहे. आता मी परब्रह्म आहे, याशिवाय मला काहीच नाही. सुख नाही आणि दुःख नाही, मी आत्मस्वरूप आहे. अशा प्रकारची मनोधारणा जेव्हा पक्की होईल तेव्हा हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे असं समर्थ म्हणतायत. ग्रंथाचं पारायण पूर्ण करणे, ग्रंथ पूर्ण वाचून काढणे, अर्थ पाहणे, शब्द पाहणे, अशा प्रकारे फक्त ग्रंथ समजून घेण्याने ग्रंथ सोडता येत नाही. ग्रंथ सोडण्याचा तेव्हा अधिकार आहे जेव्हा माणसाला परब्रह्माची प्राप्ती होईल. म्हणून समर्थ म्हणतायत, पहिली ओवी आणि शेवटची ओवी, जी समर्थांनी पहिली ओवी दिलेली आहे ती आपण वाचूया. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. आधीच ग्रंथ सोडू नका याचा अर्थ का सोडू नका सांगितले ते पुन्हा का सोडू नका? कारण तुम्हाला अद्यापपर्यंत तत्व झालेला नाही. अद्यापपर्यंत तुम्हाला तत्व झाडा झालेला नाही आहे. सारा सार निवडा झालेला नाही आहे. आणि तुम्हाला ब्रह्मप्राप्ती झालेली नाही आहे. म्हणून ग्रंथ सोडता येत नाही. अशा प्रकारे म्हणून ग्रंथ अखंड ठेवावा. अशा प्रकारे हा समाज समर्थांनी खऱ्या अर्थाने श्रवण भक्ती म्हणजे परब्रह्माची प्राप्ती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.